श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. बोलता बोलता थोडीशी अडखळले, कारण आजचा व्हिडिओच इतका वेगळा आहे की त्यानं त्या सगळ्या ह्यानं मला स्वतःला निशब्द केलेलं आहे. आणि खरोखर म्हणजे अशी माणसंही आयुष्यामध्ये खूप कमी असतात सध्याच्या जगामध्ये, आणि अशा व्यक्तीही खूप कमी असतात. आणि अशी मुलं असण्यापेक्षा कुठल्याही स्त्रियांनी तसंच राहिलेलं बरं असं मी म्हणते. अशी काही कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. शोध वृद्धाश्रमाचा म्हणून एक वृद्धाश्रम आहे पुण्यामध्ये. त्याचं सर्व काही बघतात त्या आपल्या ज्योतिताई. त्यांच्या ह्याची म्हणजे चॅनेलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही त्यांचं चॅनेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्यांना त्यातूनही खूप आपल्याकडून मदत होईल. आणि मुळात मला तुम्हाला सगळ्या मुलांना आज म्हणजे जे बॅचलर्स आहेत किंवा कुणी तुम्ही सुना बघत आहात किंवा मुली बघत आहात किंवा मुलगे व्हिडिओ बघत आहात, त्यांना सर्वप्रथम माझी कळकळीची आज एक विनंती आहे की आपल्या वृद्ध आई बापाला निराधार म्हणून कुठंही सोडू नका. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला काय काय दुःख येतं हे ज्योतिताईंनी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. डोळे पाणावून येण्यासारखे व्हिडिओ आहेत. काल मी त्यांचे बरेच व्हिडिओ रात्री 3-3:30 पर्यंत पाहिले. त्यांचं नाव आहे ज्योती पटाईत. यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम आणि समस्या असून त्यांनी वृद्धांसाठी आणि बेघर लोकांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांना थोडीफार साथ दिली होती ती सिंधुताई सपकाळ आपल्या माई यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना जेवण घातलं होतं. आणि तेव्हा त्या कुठेतरी थोडीशी नोकरी करून घराला हातभार लावू शकत होत्या. आणि इतकी त्यांची परिस्थिती हालाकीची असूनही त्यांची इच्छा होती की आपणही वृद्धांसाठी बेघर लोकांसाठी काहीतरी करावं. तेव्हा त्यांना माईंनी शाबासकीची थाप दिली आणि त्या म्हणाल्या हे तुला तुझ्या बळावर करावं लागेल. आणि त्यांनी तशी सुरुवातही केली. रेंटनी जागा घेतली. आज त्यांच्या या संस्थेला शोध वृद्धाश्रमाचा ह्याला 7 वर्ष झालेली आहेत. मी तुम्हाला असं सांगणार आहे या व्हिडिओच्या मार्फत 2-3 गोष्टी सांगणार आहे. त्या ज्योतिताईंचा फोन नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पण हे सगळं करण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की आपल्या वृद्ध आईवडिलांना निराधार म्हणून किंवा रस्त्यावर किंवा फसवून किंवा त्यांनी स्वतःहून घर सोडून जीव द्यावा इतकं मजबूर करू नका. आज त्यांच्या अंगाखांद्यावर खेळून तुम्ही मोठे झाला आहात. भले त्यांनी तुम्हाला गरिबीत वाढवलं असेल, भले त्यांनी तुम्हाला श्रीमंतीत वाढवलं असेल, त्यांना जमेल तसं त्यांनी तुम्हाला वाढवलं असेल, पण जगात निस्वार्थी प्रेम आपल्या आई वडिलांशिवाय आपल्यावर जगातलं कोणीही नवरा नाही, बायको नाही, मुलं नाही, कोणीही करू शकत नाही जितकं प्रेम आपल्या आई वडील आपल्यावर करू शकतात. आणि ज्यांच्या हातावर ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो ना, त्यांना कधीच कशाची कमी पडत नाही. भले त्या आईवडिलांना सोडून आज ती मुलं खुश असतील, पण उद्या त्यांच्याही वाट्याला हे दुःख येईल हे विसरू नका. म्हणून माझ्या चॅनेलतर्फे मला जेवढी लोक बघतात त्या सर्वांना माझी विनंती आहे, वेळेला तुमचे थोडे वाद होतील, प्रत्येक घरात खटके उडतात. मी असं नाही म्हणत की खटके उडणारच नाहीत, भांडूच नका वगैरे असे सल्ला देणार नाही, पण त्यांना रस्त्यावर सोडू नका किंवा त्यांना घर सोडायला मजबूर करू नका. ते अपंग झाले, त्यांची सेवा करावी लागते म्हणून त्यांना रस्त्यावर सोडू नका. काल या ज्योतिताईंच्या व्हिडिओ मार्फत मला असं कळलं की एका 80 वर्षाच्या आजीला कुणीच नव्हतं, त्या शेवटी रस्त्यावर बसल्या. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. प्रत्येक जण त्यांना बघून दार लावून घेत होतं. आणि शेवटी त्या विहिरीमध्ये जीव देण्यासाठी गेलेल्या असताना एका स्त्रीने त्यांना वाचवलं आणि ज्योतिताईंच्या वृद्धाश्रमात फोन करून तिथं पाठवलं. त्याचप्रमाणे एक स्त्री, नवरा मरून फक्त 15 दिवस झाले, तिच्या पोटात 8 महिन्याचं बाळ आणि तिच्या कडेवर 3 महिन्याचं बाळ, अशी ती रस्त्यावर तिला सोडून दिलेलं होतं. ती पुण्यामध्ये कशी तरी ट्रेननं येऊन पोचली आणि भीक मागत अशा अवस्थेत ती खात होती. तुम्ही सांगा या बाईची डिलिव्हरी काय रस्त्यावर होणार का? अशा वेळेस ज्योतिताईंनी त्यांना हात दिला आणि एका चांगल्या आश्रमामध्ये नेऊन तिच्या मुलाला तिला आधार दिला. एक नाही अनेक उदाहरण त्यांच्या व्हिडिओमधून आज तुम्हाला माझ्या बोलण्यातून कळत असेल की मी
चॅनल त्यांचं रात्री किती बघितलं आहे. एक आजोबा 30 वर्ष जवळजवळ शिवण शिवत होते, नंतर काही कारणानं ते बेघर झाले. आज आजोबा ते वृद्धाश्रमात नाही आहेत, आपल्या कुणाच्यातच नाही आहेत, पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्योतिताईंनी एका ट्रस्टीकडून त्यांना एक शिलाई मशीन, हात शिलाई मशीन, कारण त्यांचे पाय कोरोना काळात गेलेले होते, ते मशीन घेऊन दिल्यानंतर एखाद्या आपल्या व्यक्तीला भेटल्यावर आनंद होतो, इतका आनंद त्यांना, इतका सारा आनंद त्यांना ते मशीन बघितल्यावर होतो. तर आज सकाळीच माझं ज्योतिताईंशी बोलणं झालं, त्यांचा फोन नंबर मला मिळाला, मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे आहे, म्हणजे काय आधार मी देऊ शकते. मी फुल ना फुलाची पाकळी, आज माझीही खूप परिस्थिती नाही आहे, पण फुल ना फुलाची पाकळी महिन्याला मी त्यांना देणार आहे. आणि माझे सगळं ऑडियन्स इतका चांगला आहे की तुम्ही जर 10,000 कमवत असाल तर किमान 500,000 रुपये तरी महिन्याला तुम्ही त्यांना डोनेट करायचे आहेत. आजपासूनच तुम्ही ते करायचं आहे. अनेक लोक मला अनाथ आश्रमाचे नंबर विचारतात, वृद्धाश्रमाचे विचारतात. आज आपल्याकडे चालून काही संधी आली आहे की 80-90 वर्षाच्या आजोबांना, आजींना अंघोळ घालणं, त्यांची अंतर्गत साफसफाई बघणं, डोकं धुणं, त्यांना जेवण देणं, हे सगळं एकट्या ज्योतिताई बघत आहेत. तर आपला खारुताईचा वाटा म्हणून त्यांना मदत करणं, हे समाजाचं देणं आपणही लागतो. आणि हा कुठलाही स्पॉन्सर किंवा कसलाही व्हिडिओ नाही आहे, फक्त त्यांचं बघून, आज त्यांचं कार्य बघून मी ठरवलं की आठवड्यातून एकदा आपणही असं अन्न डब्यात घेऊन रस्त्यावर फिरायचं आणि ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचं. त्या आठवड्यातून एकदा पोळी भाजी, पोळी चटणी, भरपूर पोळ्या करून घेतात, चपात्या करून घेतात, खूप सारे ब्लँकेट त्या घेतात आणि रस्त्याच्या कडेला जी निराधार लोक, ससून हॉस्पिटल वगैरे या ठिकाणी जिथं ती व्यक्ती झोपलेल्या असतात, त्यांना हे सगळं अन्न वगैरे ते पुरवतात. काही जण तर 2-2, 3-3 दिवसाचे उपाशी असतात. म्हणजे बघा, आपण पोटभर जेवतो, काही वेळेस आपल्या घरी अर्धी एक चपाती वाया जाते, भाजी वाया जाते, आपली मुलं ताटात कधी कधी वाया घालवतात आणि रस्त्यावर काही जण याच अन्नासाठी पोट धरून बसतात. म्हणजे हे किती दयनीय आहे. आत्ताचा जमाना किती विचित्र आहे, किती स्वार्थी आहे की आपल्या जन्मदात्या आईवडिलांना रस्त्यावर सोडून देतो. कृपया माझ्या अगदी ताई, दादा, बाळांनो, जे कोणी बघत आहात, कुणालाही अंतर द्या. खरं तर कुणालाच देऊ नका, पण तशी वेळ आली तर कुणालाही अंतर द्या. पण दुसरे आई वडील तुम्हाला कधीही मिळणार नाहीत. त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं आणि त्यांना किमान वृद्धाश्रमात राहायला लागेल अशा कुठल्याही गोष्टी करू नका. कारण खरंच ज्योती त्यांनी सांगितलं, ताई इथं खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. त्यामुळे तुम्ही मदतीपेक्षा सांगा की आईवडिलांना सांभाळा, म्हणजे वृद्धाश्रम भरणार नाहीत. आणि त्यांचं मला अतिशय पटलं. तरीही मी त्यांचा फोन नंबर आणि माहिती तुम्हाला मी देत आहे. त्यांच्या चॅनेलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक निळ्या रंगाची येईल, त्याच्यावर क्लिक करा. त्यांच्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. यूट्यूबतर्फे जरी त्यांना थोडंफार पेमेंट मिळालं, वाढलं, तर त्यांना नक्कीच मदत होईल. आणि ज्यांना जमेल 500 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, ज्यांची खरंच चांगली परिस्थिती आहे, त्यांनी महिन्याला 2000, 5000 अशी मदत जर त्यांना केली. आज त्यांनी जिथं त्या आजी आजोबांना ठेवलं आहे तिथलं रेंटच 15,000 रुपये आहे आणि आवक नाही आहे. लोक त्यांना तांदूळ देतात, भाज्या देतात. आणि जे पुणे साईडची लोक आहेत ना, पुणे साईडवरून जी लोक मला बघत आहेत, त्यांनी स्वतः त्या आश्रमाला भेट देऊन जरी मदत केली तरीही उत्तम राहील. मी फोन नंबर देत आहे. फोन नंबरचा गैरवापर करू नका. नुसतं बोलण्यासाठी फोन करू नका. काही मदत करायची इच्छा असेल तरच फोन करा, कारण त्या ताई त्यांच्या व्यापात आहेत. उगाचच फोन कुणालाही कधीही करू नका. आणि तोच फोन नंबर त्यांचा गुगल पेचा सुद्धा आहे. तर तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा. ज्यांनी केली त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आम्ही प्रत्येक महिन्याला आज केली आणि सोडून दिली नाही. आपल्याकडून आपण स्वतः 10,000 कमवत असून तर त्यातले 500 रुपये तरी द्याच द्या. मी म्हणते द्या. तुम्ही एखाद्या आई वडिलांसाठी तुम्ही करताय, त्याचं पुण्य तुम्हाला इतकं सारं लागेल की ते पुण्य कधीही संपणार नाही आणि इतकं ते चांगलं असेल. त्यांचे व्हिडिओज जाऊन बघा. मी चॅनेलची लिंक, त्यांचा फोन नंबर तुम्हाला देत आहे. माझी कळकळीची आणि खूप सारी नम्र विनंती तुम्हाला आहे की जमेल तितकी मदत त्या वृद्धाश्रमाला तुम्ही सगळ्यांनी नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये कोणताही उपाय नव्हता, कोणतंही काही नव्हतं, पण खरंच तुम्ही समाजाचं काही देणं लागतो. प्रत्येकानं जर ठरवलं, एक वार जर प्रत्येकानं रस्त्यावरच्या जे खरंच निराधार आहेत,
उपाशी आहेत त्यांना जर जेवण घेऊन जायचं ठरवलं तर जगात मला वाटते उपाशी कुणी झोपणार नाही. एवढं अन्नधान्य आज आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. एवढा भात वाया गेला तरी लक्षात ठेवा की तो भात एखाद्याची भूक भागवणार आहे. त्यामुळे नक्कीच 2 गोष्टी सांगेन. आई वडिलांना मरेपर्यंत चांगलं सांभाळा, जसं तुमच्या परिस्थितीनं जमेल तसं त्यांना औषध गोळ्या करा. दुसरी गोष्ट, तुम्ही कुणाला उपाशी मारू नका आणि घरातलं अन्न वाया घालवू नका. कारण मी काल डोळ्यानं बघितलं आहे, त्या अन्नासाठी कुणीतरी रात्रीच्या 2-2, 3-3 पर्यंत त्या अन्नासाठी वाट बघत असतं. तर मी अपेक्षा व्यक्त करते आपल्या चॅनलकडून आपले स्वामी सेवेकरी जे कोणी आहेत ते त्या ज्योतिताईंना खारुताईचा वाटा म्हणून मदत करतील. जे पुण्यातले असतील त्या अनाथाश्रमाला जाऊन भेट देतील आणि नक्कीच त्यांना मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. जे कोणी मदत कराल त्यांना आधीच माझ्याकडून आणि स्वामींकडून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.